ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अगणिता वर्षिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना सारुणी दीधले ऐसिया मंडळीला सामर्थ्य प्रापिले सामर्थ्य प्रापिले आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता याचा 40वा अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 40 1 ते 8. सुटकेबद्दल उपकार स्तुती. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलांतून त्याने मला वर काढिले. माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरितील व परमेश्वरावर भाव ठेवितील. जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करीतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हांसाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्या विषयींचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्या समोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहेत. यज्ञ, पशु व अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडिले आहेस. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन. स्तोत्रसंहिता त्याचा 40 अध्याय 1 ते 8 पर्यंतची वचने आपण पाहूया. माझ्या देवाचा लोकांनो, आम्हाला धीर धरणं. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा कोणत्याही प्रार्थनेचं उत्तर तातडीने मिळत नाही, तर आम्हाला प्रार्थना केल्याच्या नंतर धीर धरणं फार गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ते कार्य करणार आहे. आज बरेचसे लोक ना असं वाटतं की माझ्या
प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मला इन्स्टंट लवकरच मिळायला पाहिजे. आज या ठिकाणी दावीद कोणत्या प्रकारची घाई करत नाही आहे, तो धीराने वाट पाहत आहे. आणि आम्ही बघतो की जे परमेश्वराची वाट पाहतात ते नवीन बळ परमेश्वर त्यांना देतो. आज आमच्या जीवनामध्ये हबक्कूकच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की तुला वाट पाहावी लागली तरी तू त्याची वाट पहा, ते निश्चितच वेळेवर पूर्ण होणार आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी देवाने घडवलेल्या आहे, ज्या गोष्टी तुमच्यासाठी माझ्यासाठी ठेवलेल्या आहे साठवून, माझ्या प्रियानो मला वाट पाहायची गरज आहे. तुम्हाला आणि मला वाट पाहायची गरज आहे. हन्नानी किती वेळा तरी प्रार्थना केली की देवा मला लोक चिडवतात, माझी सौत मला चिडवती. पनिन्ना जी होती ती तिला चिडवत होती, तिला कोणत्या कोणत्या प्रकारे अपशब्दामध्ये ते बोलत असल, परंतु देवाकडे हाक मारून देखील ते हन्ना देवाकडे वाट पाहत होती की परमेश्वर कधी माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आज आम्ही बघतो तिने वाट पाहिली, प्रार्थना करून तिने वाट पाहिली आणि देवाने तिला हर्ष करणारी माता बनवलेला आहे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी देवाची वाट पाहतो का? त्यांनी तो आम्हाला प्रार्थनाचं उत्तर देणार आहे त्याची आम्ही वाट पाहतो का? यदि वाट पाहत नसल तर माझ्या देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारे गडबडीमध्ये काहीही मिळणार नाही. आमचं जेवण गडबडीमध्ये यदि आम्ही शिजवलं तर ते अदरकच्च राहतं, ते आम्हाला खाता येणार नाही. तशाच प्रकारे यदि आम्ही धीर धरून वाट पाहिली नाही तर माझ्या प्रियांनो, आमच्या हाती योग्य आणि चांगलं त्या गोष्टी लागणार नाही. परमेश्वर आहे जो योग्य आणि चांगल्या गोष्टी तो देऊ इच्छित आहे, म्हणून तो आम्हाला वाट पाहायला लावतो. आज आम्ही धीर धरून वाट पाहूया. ज्या प्रार्थना आम्ही करत आहोत त्याची धीर धरून आम्ही वाट पाहूया, जेणेकरून परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि मोठं पीक आमच्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, प्रार्थना करतो माझा राजा. विशेष मी तुझ्याकडे विनंती करतो माझा प्रभू परमेश्वरा. दावीद म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्याने माझा वडून माझा हाक ऐकला. आज आमच्या जीवनामध्ये तो धीर दे प्रभू, की आम्ही धीरानं तुझी वाट पाहावी आणि तुझं गौरव करावं. तुझ्या प्रार्थनेचे आम्ही अधिक आणि अधिक खोजी व्हावे प्रभू. आम्ही शोध करणारे तुला व्हावे, असं तुझ्या दयेने कृपेने होऊ दे. धन्यवाद देतो राजा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुलाच देतो. प्रार्थना आमच्या धन्यतारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात प्रार्थना केली, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. परेशाच्या एकवारी पातलो, एकवारी पातलो, द्राक्षियले वर्ष सारे उपकारी झालो, स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो, अविचारी वर्तलो, अशी दीन पाहुनिया. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.